नागपूर शहरात पावसाची हजेरी, सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू, तर नागरिकांची उन्हाच्या तडाख्यापासून सुटका. बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस, केळी, डाळिंब, कांदा पिकांना मोठा फटका. आष्टी तालुक्यातील शेतांमध्ये पाणीच पाणी. धाराशिवमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, कांदा, फळबागा, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान, तर शेतात पाणी साचल्याने मशागत करण्यास अडचण. अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पाऊस, पश्चिम विदर्भात मान्सून शक्यता लांबणार. खरं तर शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील धोंडगाव येथे केळीची बाग उद्ध्वस्त, केळीचे पीक झाले जमीनदोस्त, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. वडवणी तालुक्यात पावसाचा जोर कायम, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सुरडी नदीला पूर आल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला. नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहू लागलाय. जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर, तर पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. मेळघाटातील खडीमल गावात पाणीपुरवठा योजना जूनपर्यंत पूर्ण होणार, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची माहिती. अमरावतीतील गिरणी कामगारांचे आंदोलन अखेर मागे, विविध मागण्यांसाठी कामगार करत होते आंदोलन. फिनले मिल प्रशासनानं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे. नवी मुंबईतील एका महिलेला डिजिटल अरेस्टची धमकी देत महिलेची तब्बल 1.81 कोटींची फसवणूक. गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश. कोल्हापुरातल्या निवृत्त प्राध्यापिकेला 3,57,00,000चा गंडा. डिजिटल अरेस्टची धमकी देत कोट्यवधींचा गंडा, तर राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. गॅरेजची तोडफोड करून कामगारांना मारहाण, छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव चौफुली येथील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.